नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर अक्षय तृतीया स्पेशल प्रत्येक गृहिणीला व सुगृहिणीला उपयोगी येतील अशा उपयुक्त किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. अक्षय तृतीया स्पेशल आपल्या सर्वांच्या आवडती चटपटीत व झणझणीत चवीची कांदा भजी बनवत असाल तर कांदा भजी बनवताना ती अधिक टेस्टी अशी होण्यासाठी कांदा भजी बनवताना त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि जिरे मिक्सरला बारीक करून त्यामध्ये घाला. यामुळे कांदा भजी अधिक टेस्टी व चवदार अशी लागतात. तर कांदा भजी अधिक टेस्टी होण्यासाठी तुम्ही ही टिप ट्राय करू शकता. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर 2. अक्षय तृतीया स्पेशल पुरणपोळी बनवत असाल तर पुरणपोळी छान मऊ, लुसलुशीत व टेस्टी अशी होण्यासाठी पुरणपोळीची कणिक मळताना पाण्याऐवजी शक्यतो दुधात मळावी आणि त्या दुधात थोडेसे केसर घालावे. केसरमुळे पोळीला छान रंग येतो आणि पुरणपोळीचा स्वाद देखील यामुळे वाढतो. तर पुरणपोळी बनवताना तुम्ही ही टिप ट्राय करा व टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर 3. अक्षय तृतीया स्पेशल बघताच तोंडाला पाणी सुटणारी बटाटा भजी बनवत असाल तर ती बनवताना चिप्स छान धुवून 10 ते 15 मिनिटे मीठ लावून ठेवा. यामुळे बटाटा भजी आळणी अजिबात लागणार नाही. तर बटाटा भजी बनवताना ही टिप ट्राय करा. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर 4. अक्षय तृतीया स्पेशल काजू करी, पनीर या भाज्या बनवणार असाल तर या भाज्यांना हॉटेलसारखा गडद रंग येण्यासाठी मसाला वाटताना त्यामध्ये थोडेसे बीटचे तुकडे त्यामध्ये घालावे. यामुळे भाजीला छान नैसर्गिक रंग येतो. यामुळे या भाज्या दिसायला पण खूप छान दिसतात. तर या भाज्या बनवताना तुम्ही ही टिप ट्राय करू शकता. प्रत्येक सुगरणीच्या व गृहिणीच्या उपयोगात येईल अशी अतिशय खास टिप नंबर 5. अक्षय तृतीया स्पेशल पुऱ्या बनवताना पुरी तळताना सतत उलटपालट करत राहू नये. यामुळे पुरी छान फुलत नाही. एक बाजू व्यवस्थित तळली गेली की मगच दुसरी बाजू म्हणजेच पुरी पलटावी. तर पुऱ्या बनवताना तुम्ही ही टिप ट्राय करा. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय महत्त्वाची व उपयुक्त टिप नंबर 6. अळूवडी खाऊन घसा खवखवू नये यासाठी म्हणून अळूचे पाने घेताना बाजारातून नेहमी गर्द रंगाचे देठ असलेली पाने बघून घ्यावी. या पानामुळे घसा खवखवत नाही. तर अळूवडी बनवताना अळूची पाने खरेदी करताना ही टिप फॉलो करा. टिप नंबर 7. अक्षय तृतीया स्पेशल पुरणपोळी बनवताना पोळी लाटताना पोळपाटावर स्वच्छ कपडा टाकून त्यावर नेहमी सारखीच पोळी लाटावी. म्हणजे पोळपाटाला पोळी अजिबात चिटकत नाही. साधी सोपी पण प्रत्येक सुगरणीच्या व गृहिणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर 8. अक्षय तृतीया स्पेशल खास पुलाव बनवताना भांडं मोठं घ्या. म्हणजे मिक्स करताना तांदूळ अजिबात तुटणार नाही. बऱ्याच गोड पदार्थामध्ये आपण बदाम टाकत असतो. टिप नंबर 9. बदामाची साले काढायचे असतील तर ते एका बशीत पाणी घेऊन त्यात बदाम बुडवून ठेवावे व नंतर 1 मिनिट मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचे. आधी भिजवले नसले तरी पण मऊ छान होतात. प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी खास टिप नंबर 10. अक्षय तृतीया स्पेशल खीर बनवताना खीर बनवण्यासाठी दूध आटवताना त्यात थोडी खसखस वाटून घाला. यामुळे दूध लवकर दाट होईल. तर कोणतीही खीर बनवत असाल तर तुम्ही ही टिप ट्राय करू शकता. प्रत्येक सुगरणीसाठी उपयुक्त टिप नंबर 11. अळूवडी खाताना घशाला खाज येते म्हणून अळूवडी बनवण्या अगोदर पाण्यामध्ये थोडे लिंबू पिळावे आणि त्या पाण्यामध्ये अळूचे पाने 5 मिनिटे बुडवून ठेवावेत. यामुळे अळूच्या पानाची खाज निघून जाते. तर अळूवडी बनवण्या अगोदर तुम्ही पण आपला घसा खवखवू नये किंवा घशाला खाज येऊ नये यासाठी ही टिप फॉलो करा. टिप नंबर 12. पुरणपोळी करताना सुंठ, जायफळ यासह वेलची पावडर देखील पुरणात घालावी. यामुळे पोळी पचनासाठी याचा फायदा होतो. याचा शरीराला कोणताही त्रास होत नाही. तर पुरणपोळी बनवताना तुम्ही ही टिप फॉलो करा. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर 13.
अक्षय तृतीया स्पेशल सोलकढी बनवताना नारळाचे दूध काढण्यासाठी जे कोमट पाणी वापरतो त्यामध्ये 1 वाटी साधे दूध वापरावे. यामुळे नारळाचे दूध पांढरे शुभ्र दिसते. यामुळे सोलकढी चवीलाही खूपच चविष्ट अशी लागते. तर सोलकढी बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता. प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर 14. खीर पातळ झाली असेल तर काजू बदामाची पावडर करून दुधात मिक्स करून खिरीमध्ये घाला. यामुळे खीर खूपच चविष्ट अशी लागते. प्रत्येक गृहिणींसाठी व सुगरणींसाठी खास टीप नंबर 15. पुरणपोळीसाठी कणिक भिजवताना पिठाला चवीपुरते मीठ, चमचाभर तेल आणि हळद मिक्स करून सैलसर मळून घ्या. कणिक मळल्यानंतर तेल लावून 2 तास झाकून ठेवावे. त्यामुळे कणिक छान लवचिक अशी बनेल आणि पुरणपोळ्या देखील यामुळे अजिबात फुटणार देखील नाहीत. तर पुरणपोळीसाठी कणिक मळताना तुम्ही ही टीप फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अतिशय खास व महत्त्वाची टीप नंबर 16. पुरणपोळी बनवताना चुकूनही कांद्याला हात लावू नये. यामुळे आपल्या पोळ्या बिघडतात. यामुळे पोळ्या व्यवस्थित लाटल्या जात नाहीत किंवा फुटतात. तर पुरणपोळी बनवताना ही टीप फॉलो करा. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय महत्त्वाची टीप नंबर 17. पुरणपोळी बनवताना पोळी लाटताना दोन्ही बाजूनी सारखीच लाटावी. यामुळे पुरण पूर्ण पोळीला पसरेल व पुरणपोळी बनवताना सुक्या पिठाचा वापर कमी करा. यामुळे पोळ्या कडक होणार नाहीत. तर पुरणपोळी बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. प्रत्येक सुगरणींसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाची टीप नंबर 18. जर आपलं पुरण घट्ट झालं असेल तर त्यामध्ये गरजेनुसार गुळाचं पाणी उकळून घालू शकता. त्यामुळे पुरण आपल्याला पाहिजे तसं मध्यम स्वरूपात होईल. अतिशय खास टीप नंबर 19. पुरणपोळी बनवताना जर आपलं पुरण पातळ झालं असेल तर त्यामध्ये थोडं बेसन घालून मिक्स करा. यामुळे पुरण छान घट्ट होईल म्हणजे छान असं मिळून येईल. साधी सोपी पण प्रत्येक गृहिणींच्या व सुगरणींच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर 20. सुके खोबरे छान बारीक कापता यावे म्हणून खोबरे चिरण्यापूर्वी 15 मिनिटे गरम पाण्यात भिजत घाला. यामुळे खोबरे छान असे नरम होते व पटकन चिरता येते. तर खोबरे चिरताना तुम्ही ही टीप फॉलो करा. टीप नंबर 21. वरण बनवताना नुसत्या तूर डाळीचे वरण न बनवता थोडी मुगाची डाळ व थोडी मसूरची डाळ टाकावी. यामुळे वरणाला छान अशी चव येते. अतिशय खास व उपयुक्त टीप नंबर 22. जर तुम्ही पनीरची भाजी बनवणार असाल तर भाजी बनवून झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा तूप वरून घाला. यामुळे भाजीची चव अप्रतिम लागते. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.